ज्याला गाव वैतागलं, घर वैतागलं, शाळा वैतागली, गुरुजी वैतागले, मित्र वैतागले, घरातले म्हातारा म्हातारी आजी आजोबा सुद्धा वैतागले, ती सगळी वैतागवाडी आमच्या झोळीमध्ये असते. पण सांगू तुम्हाला आमच्या झोळीची ताकद, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका. सिंगो ना, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका, त्याचे हिरे बनवण्याची ताकद आमच्या झोळीची. अभंग आहे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. या अभंगाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलाय. आता याच्यामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे. सगळ्यांनी सावध चित्तानं लक्ष देऊन माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. खूप एकाग्र होऊन कीर्तन श्रवण करा. ज्या नाथांचा अभंग सेवेसाठी निवडलाय ते नाथ महाराज साधारण संत नाही. नाथ बाबा श्रीमंत, शांत आणि संत, हा त्रिवेणी संगम नाथांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो. कोणी शांत असेल, श्रीमंत असेल का नाही काही सांगता येत नाही. कोणी श्रीमंत असेल पण शांत असेल का नाही सांगता येत नाही. कारण असं मी ऐकलंय, मला काही माहिती नाही, पण कधी कधी पाहायला पण मिळतं सगळेच श्रीमंत शांत असतील असं नाही. कारण कधी कधी ज्याचा खिसा गरम आहे त्याचं डोकं पण गरम असतं. बरोबर का? खिसा जर गरम असला तर कधी कधी डोकं पण गरम होतं. म्हणजे सगळेच श्रीमंत शांत असतील असं नाही आणि सगळे शांत श्रीमंत असतील असं नाही. पण पहा, शांतही आहे, श्रीमंत पण आहे आणि संत आहेत. किती मोठी गोष्ट आहे. हा त्रिवेणी संगम नाथांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतो. नाथांचं सामर्थ्य, त्यांची गरिमा, त्यांचं महात्म्य, सगळ्या गोष्टी अद्भुत आहेत. घरात आई पुरणाची पोळी रोज खायला देत नाही म्हणून नाथांच्या वाड्यात येऊन अजगरासारखं पडणारं लेकरू. जमलं तर घरातलं काहीतरी काम करावं नाथांच्या वाड्यातलं, नाही तर उगी पडून राहावं. अशी ज्या लेकराची अवस्था, अगदी अक्षरशत्रू, आडवी रेघ सुद्धा येत नाही, अशी आडवी रेघ लिहिता येत नाही, वाचणं तर दूर राहिलं. कधी कधी कुणाकुणाला लिहायला जमतं पण वाचायला जमत नाही. लिहायचं सोपं, पाहून लिहायचं सोपं, लिहिता येतं पण वाचता येत नाही. पण ज्याला वाचता येतं त्याला लिहिता येत नाही असं होऊ शकत नाही. पण ज्याला काहीच येत नाही, शाळेतलं अक्षर येत नाही आणि काहीच न येता जो फक्त खायला मागतो, बरं खायला मागू द्या, पोटातली आग माणसाची, अन्न आतमध्ये गेल्याशिवाय शांत होऊ शकत नाही. प्रत्येकाला खाण्यासाठी लागतं, पण जे म्हणतो रोज चमचमीतच द्या खायला, कामाचं नाही, धामाचं नाही, अभ्यासाचं नाही, कुणाच्या उपयोगाचं नाही, आणि वरनं ते म्हणतंय की रोज पुरणाची पोळी द्या. जमल काय तुम्हाला रोज पुरणाची पोळी द्यायला असल्या लठ्ठ्याला? असलं लठ्ठ मठ्ठ ढ त्याला रोज पुरणाच्या पोळ्या खाऊ घालताल का? सिंगोणा झोपल्या का काय? नाही ना, देऊ शकत नाही. आपलं लेकरू असू द्या, ते काही कामाचं नाही, मदतीचं नाही, कुणाच्या उपयोगाचं नाही, अभ्यासात तयार नाही, आणि वरनं रोज पुरणाच्या पोळ्या खायला मागतं. आपल्याच्यानं सुद्धा होणार नाही ते. असं रोज पुरणाची पोळी खायला मिळावी म्हणून आईनं आणून सोडलेलं, ते जर गुणाचं असतं तर आईनं सोडलं असतं का? सांगू ना, ते गुणाचं असतं तर आईनं सोडलं असतं का? सांगू तुम्हाला, संताकडे, आणि आजपर्यंत ती परंपरा लोकांनी जपली, कुणीही मेरिटचा माल आम्हाला देत नाही. जिजा, मेरिटचा माल लोक आम्हाला देत नाहीत. ज्याला गाव वैतागलं, घर वैतागलं, शाळा वैतागली, गुरुजी वैतागले, मित्र वैतागले, घरातले म्हातारा म्हातारी आजी आजोबा सुद्धा वैतागले, ती सगळी वैतागवाडी आमच्या झोळीमध्ये असते. पण सांगू तुम्हाला आमच्या झोळीची ताकद, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका. सिंगो ना, तुम्ही आमच्या झोळीमध्ये खडे टाका, त्याचे हिरे बनवण्याची ताकद आमच्या झोळीची. बरोबर आहे का दत्ता बाबा? बरोबर. कुणी मिरिटचा माल देत नाही. ही रत्न आपल्या गावातली, या भूमीमध्ये जन्माला आलेली, किती गुणवान झाले, किती तयार झाली. तुम्ही आता पण आळंदीला राहता का? कधी गेलेले तुम्ही आळंदीला? आई बाबा इथे आहेत का गावात?
सगळे तिकडेच आहेत का? बरं असू द्या. जन्म इथं गावात झाला का? आळंद. बरं बरं बरं, असू द्या. मला एकच सांगायचं तुम्हाला, गुणवान लेकरू असतं तर त्या आईनं नाथांकडे दिलं नसतं, सोडलं नसतं. पण माय वैतागून गेली आणि म्हणते तुला रोजच कुठून मी पुरणाची पोळी देऊ रे, जा नाथांच्या वाड्यामध्ये, रोज पुरणाची पोळी तयार होते तिथं, आणि तिथंच पडून राहा आणि तिथंच खा. तू काम केलं तर बरं वाटल, काहीच नाही करू लागला तर काही तुला कुणी वैतागणार नाही, आपला तिथंच पडून राहा. मग ते लठ्ठ मठ्ठ ढ, त्याचं नाव गावबा, आणि ते गावबा तिथंच पडून राहायचे. पंक्तीला मात्र पहिल्याच बसायचे, पहिल्याच पंक्तीला हजर. पहिल्या पंक्तीला जे हजर, शेवटची पंगत होईपर्यंत उठत नव्हतं पात्रावरचं, एवढं त्याचं खाणं असायचं. पण कुणी कंटाळायचं नाही, कुणी वैतागायचं नाही, वाढायला कुणी कुचराई करायची नाही, किती खातोस असं सुद्धा म्हणायचं नाही. कुणी नव्हतंच तसं नाथांच्या परिवारामध्ये. खाऊ दे, ज्याचा जेवढा शेर आहे तेवढंच खाणार आहे. कुणी म्हणजे मर्यादेपेक्षा तर कोण जास्त खाऊ शकत नाही. ज्याचं जेवढं खात आहे ते तेवढंच खातं. बोलणं कळतं ना? ज्याचं जेवढं खातं तेवढंच ते खातं, खात्यापेक्षा जास्त कोणी खाऊ शकत नाही. पण खात्यातलं अन्नच खावं. बरं, बाकीचं काही बोलणार नाही. दुसऱ्याच्या ताटातलं कधी खायला जाऊ नये. आपल्या पात्रात आपल्याला जे मिळालं ते आपण खावं. खूप खायचं ते पहिल्या पंक्तीपासून बसलेलं असायचं ते शेवटच्या पंक्तीपर्यंत त्याचं ते खाणं चालू असायचं. फक्त खायचा, निवांत राहायचा. पण काय परिणाम झाला? संताच्या घरचं अन्न खाल्लं, संताच्या संगतीत खाल्लं, संताच्या बैठकीत खाल्लं. ज्या पवित्र मनानं, ज्या माऊलीनं पवित्र हातानं प्रसाद बनवला, त्या माऊलीच्या हातचं खायला मिळालं. कधी कधी संतांच्या ताटातलं खायला मिळालं आणि त्या प्रसादाचा परिणाम झाला. नाथबाबा भावार्थ रामायण लिहित होते. नाथांना कळालं आपली आयुष्य यात्रा आता संपत आली. आता आपल्याला पुढच्या प्रवासाला जायचंय. नाथांना कळालं आपला शेवट आला. नाथबाबा म्हटले आता आम्ही निरोप घेतो. सगळे श्रोते रामायण ऐकणारे म्हणायला लागले, बाबा नाथराया तुम्ही जाणार, हे रामायण कोण पूर्ण करणार? नाथबाबा म्हटले करल काहीतरी भगवान परमात्मा नियोजन हे रामायण पूर्ण करण्याचं. मला वाटतं 44 अध्यायापर्यंत काहीतरी रामायण झालेलं होतं. कोण करणार पुढचं पूर्ण? सगळे श्रोते प्रश्न विचारतात, बाबा कोण करणार हे रामायण पूर्ण? कोण करणार? तुमच्या एवढा विद्वान, तुमच्या एवढा अभ्यासू, तुमच्या एवढा अनुभवानं परिपक्व झालेला, भगवान परमात्माचा आणि सद्गुरूचा अनुग्रह साक्षात्कार प्राप्त असलेला, ज्यानं स्वतःच्या जीवनामध्ये गुरुसेवा निष्ठेनं केली, गुरुच्या कृपेला पात्र झाले, देवानं राबावं तुमच्या घरामध्ये, असा तुमचा महिमा, असा योग्य एवढा पात्र आहे कोण की तो रामायण पूर्ण करेल? पण लक्षात घ्या, संताची किमया, नाथांसारखी तपसाधनाही त्यानं केली नव्हती. एका पायीचा हिशोब चुकला म्हणून रात्र नाथांनी डोक्यावर घेतली होती, तशी यानं रात्रही डोक्यावर घेतली नाही. उशिरापर्यंत झोपत होता. याला काही ब्रह्म साक्षात्कार झालाय, काहीतरी अनुभूती झाली असं सुद्धा नाही. फक्त नाथांच्या संगतीचा परिणाम. मठ्ठ असणारा गावबुवा नाथबाबा म्हणतात, हा जो पोळ्या खाणारा, पुरणाच्या पोळ्या खाणारा गावबुवा आहे ना, तो पुढचं रामायण पूर्ण करेल. सगळे आश्चर्यचकित झाले. काय म्हणता तुम्ही नाथबाबा? अहो यानं काय तप केलं का, साधना केली का, याला कुठे ईश्वराचा साक्षात्कार झाला का, गुरुचा अनुग्रह प्राप्त झाला आहे का याच्याकडे? याला आडवी रेख सुद्धा येत नाही, आणि तुम्ही म्हणताय की रामायण ते पूर्ण करेल. नाथबाबा म्हटले, पहा ना कसं पूर्ण करताय. आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना. आणि त्या मठ्ठ गावबुवानं जेव्हा नाथांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला, तर अक्षरशत्रू असणारा गावबुवा
जणू नाथांची वाणी वदावी अशा वाणीनं त्यानं रामायण पूर्ण केलं. हा संताच्या संगतीचा, सहवासाचा, प्रसादाचा, कृपेचा प्रभाव आहे. लक्षात घ्या. हे नाथ महाराज खूप अलीकडच्या काळातले आहेत, आपल्याला कळावेत. असं काही खूप जुना काळ नाही झाला नाथांचा की खूप असं काळ उलटून गेला आणि मग या सगळ्या मनगढन गोष्टी आहेत, अजिबात नाही. रामायण तर लिहिलं त्या मठ्ठ गावबुवानं, जणू नाथांनी वदावी ती वाणी, एवढं सुंदर रामायण सांगितलं. आणि त्या गावबुवाला काय महिमा प्राप्त झाला की आत बाहेरल्या नाथाला नाथांची समाधी आहे आणि नाथांच्या समाधीचं दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर फेरा घालून आलात की उत्तर दिशेला गावबुवाची समाधी आहे. नाथांच्या जर पाया पडत असाल तर तुम्हाला गावबुवाचं दर्शन घेऊन यावंच लागतं. माऊलींच्या कृपा आशीर्वादानं रेडा वेद बोलला आणि नाथांच्या कृपा आशीर्वादानं शरीरानं नाही रेडा पण बुद्धीचा जर विचार केला तर काहीच फरक नाही असा गावबा रामायण बोलला. हा संतांच्या सहवासाचा परिणाम, हा नाथांचा प्रभाव आहे, नाथांचा प्रभाव. आणि आपण सगळे भोळे भाविक, बाबडी, सज्जन भाविक माणसं पैठण क्षेत्राला कधी गेलात, एखादं लेकरू आपलं खूपच आडमुठं असं ऐकत नाही, आगावपणा करतंय, शाळेत ढ आहे, नाथांची वारी करा, नाथांना प्रार्थना करा. नाथ महाराज त्याच्या बुद्धीला तेजस्विता देण्याचं काम करतील. नाथांची गरिमा, नाथांचा महिमा अद्भुत आहे. नाथ बाबांचं महात्म्य वर्णन करावं तेवढं कमी आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. वारकरी संप्रदायामध्ये संप्रदायाच्या इमारतीला भक्कम आधार देण्याचं काम ज्यांनी केलं ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ बाबांच्या बद्दल बोलावं, किती वर्णन करावं, किती त्यांची स्तुती गावी, किती त्यांचा महिमा गावा, एकाच वाक्यात, एकाच प्रमाणात आणि एकाच ओळीमध्ये सांगू. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. 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 पाणी वाहे हारी कावडीने, पाणी वाहे हारी कावडीने. गम पग मरे गजारे निजा, गम पग मरे गजारे निजा, गम पग मरे गजारे निजा. निजा 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 रे झरे 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 गरे 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 गा. गम पग मरे गजारे निजा, गम पग मरे गजारे निजा, गम पग मरे गजारे निजा. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. 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 द्वारकेची मूर्त एकनाथा
कावडी. विश्वाचा मालक नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरतो. असे अधिकार संपन्न संत शांतीजी सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्यासोबत शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान परमात्माच्या सोबत संवाद करताना म्हणतात, देवा एक गोष्ट मला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मना